वडाएमसी माझ्या भारत देशातील तमाम शेतकरी बांधवांना आज राष्ट्रीय किसान दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज किसान मित्रांसाठीच हा विशेष व्हिडिओ आहे। भारत हा कृषीप्रधान देश आहे मित्रांनो, परंतु या कृषीप्रधान देशामध्ये हरित क्रांती आल्यापासून आपण सगळ्यात जास्त आज रासायनिक आणि केमिकलचा वापर आपल्या शेतीसाठी वापरतो। परंतु कधी आपण विचार केलाय का की जे आपण आपल्या जमिनीसाठी वापरलेले लाखो टन लाखो लिटर आपण जे केमिकल्स वापरतो ते कुठे जातात? तर जमिनीचा पोत खराब करण्याचं सगळ्यात मोठं काम या रासायनिक केमिकलनं केलेलं आहे। आणि त्याच अनुषंगानं आज IMC एक 18 वर्षापासून संपूर्ण भारतभर बिमारीमुक्त कुटुंब आणि विषमुक्त शेती अभियान या अभियानामध्ये काम करते। मी गेली 4.5 वर्ष झालं या IMCचा हिस्सा आहे। मला अभिमान वाटतो मित्रांनो की आज या मी IMCचा हिस्सा आहे, कारण याच्यामध्ये मी लोकांचं आरोग्य तर सुधारण्याचं काम करतोय, परंतु त्याचबरोबर आज आपल्या भारत देशातली जी सगळ्यात मोठी आर्थिक स्थिती उंचावणारं किंवा भारत देश चालवण्याचा सगळ्यात मोठा जो कणा आहे तो म्हणजे शेती आहे। आणि आज मी माझ्या शेतामध्ये प्रत्यक्ष तुम्हाला दाखवणार आहे की आज आपल्या शेतामध्ये मी स्वतः ऊस ही पिकाची लागवड केलेली आहे। हा 28 दिवसाचा ऊस आहे मित्रांनो। 28 दिवसामध्ये त्याच्यामध्ये काय ग्रोथ झालेली आहे हे तुम्हाला मला प्रत्यक्ष दाखवायचे। पण त्याचबरोबर मी माझं वास्तविक जे IMCचे प्रोडक्ट्स आहेत त्याच्या जीवावरती मी गेली 4.5 वर्ष 5 वर्षापासून मी शेती करतोय। कारण IMCनं ॲग्रोकिट ॲग्रोकिटच्या माध्यमातून जे अनेक प्रोडक्ट्स आहेत, ॲग्रो ग्रोथ बूस्टर आहे, ॲग्रो ॲक्टिवेटर आहे, सीड केअर आहे, प्लांट केअर आहे, फ्लोअर केअर आहे, त्याचबरोबर IMCनं असे 2 प्रोडक्ट लॉन्च केलेले आहेत की मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्यासाठी आज ते वरदान काम करतात। ते एक म्हणजे आज प्रत्येक शेतकऱ्यांसाठी जर शेती करायची म्हटलं तर पहिला प्रश्न उभारतो पाणी, कारण पाण्याशिवाय शेती होऊ शकत नाही। कारण बागायती शेती करायची असेल तर आपल्याला 100% पाणी लागतं। आणि त्या पाण्यामध्ये आपल्या जमिनीमध्ये काय करावं लागेल तर याचं एक छोटंसं उदाहरण कारण आपल्यासमोर आहे, ते म्हणजे पाण्याचं प्रतिबंध ताळेबंद नियोजन करण्याचं जे साधन आहे ते म्हणजे IMCचं हायड्रोजेल हे शेतकऱ्यांसाठी असं उपयुक्त आहे की पाण्याचा अभाव तुमच्या पिकामध्ये तुमच्या जमिनीमध्ये न होऊ देण्याचं काम हे हायड्रोजेल करते। आणि आज मी माझ्या या ऊसाच्या पिकामध्ये अंतर्गत पीक आहे हरभरा आणि त्याचबरोबर आहे अंतर्गत पीक राजमा, ज्याला आपल्याकडं घेवडा काही ठिकाणी म्हटलं जातं, काही ठिकाणी अनेक वेगवेगळ्या नावानं ओळखला जातो। तर मी या दोन्ही पिकांना आज हायड्रोजेलचा वापर करणार आहे। आणि त्याचबरोबर IMCनं न्यू प्रोडक्ट लॉन्च केलेला आहे, तो अतिशय उत्तम आणि उपयुक्त आहे। तो म्हणजे आज प्रत्येक शेतकऱ्यासाठी वरदान असलेलं ते म्हणजे IMCचं हर्बल ॲग्रो ग्रोथ प्रोमोटर। हे दाणेदारमध्ये आहे, NPK 3 नत्र देतं, त्याचबरोबर आपल्या जमिनीचा सेंद्रिय पोत सुधारण्याचं काम करतो। आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे आपल्या जमिनीच्या आरोग्याबरोबर आपल्या पिकांची ग्रोथ करण्यामध्ये पिकाला अतिशय उत्पन्न चांगल्या पद्धतीनं देण्याचं काम करतं। आणि आज मी माझ्या ऊसाला हा प्रयोग करत आहे मित्रांनो। आज या प्रोडक्टच्या माध्यमातून मी आपल्या या काळ्या आईला आरोग्यदायी तर बनवतच आहे, पण त्याचबरोबर आपल्या पुढल्या पिढीला ही सुरक्षित जमीन देण्यासाठी माझा कुठंतरी एक छोटासा खारीचा वाटा यामध्ये मी माझ्या पद्धतीनं वापरत आहे। त्याचबरोबर मी तमाम शेतकरी बांधवांना या ठिकाणी एकच विनंती करेल, जर शेतकरी बांधवांनो आपण आज बदल केला तरच आपल्या पुढल्या पिढीला आपण निरोगी जमीन आणि निरोगी आयुष्य देण्याचा हा प्रयत्न करू शकतो किंवा देऊ शकतो। कारण आज भारतामध्ये सगळ्यात जास्त बिमारी वाढण्याचं कारण आहे ते म्हणजे आपल्या खानपानातून जात असलेलं केमिकल, आणि त्याला मूळ कारण आहे ते म्हणजे आपली काळी आई जमीन आहे। कारण आपण त्या जमिनीमधून अन्न उपज करतो आणि तेच अन्न आपण खातो, म्हणून आपल्या शरीरामध्ये आपल्या जमिनीमध्ये जे चाललेलं जे केमिकल आहे तेच केमिकल परत, कारण निसर्ग कधी कुठलं उपकार करत नाही, जे तुम्ही पेराल तेच। कारण तुकोबारांची भाषा आहे, बीज त्याची फळ येईल शेवटी, लाभहानी तुटी ज्याची तया। या युक्तीप्रमाणे आज मी माझ्या शेतामध्ये ऊस आणि ऊसामध्ये असलेले अंतर्गत पीक म्हणजे हरभरा आणि हरभऱ्याबरोबरच दुसरं पीक आहे दुसऱ्या ह्याच्यामध्ये ती म्हणजे राजमा, या दोन्ही पिकांना वापर करणार आहे। याचा एक छोटासा व्हिडिओ आपल्याला बनवत आहे की मी माझ्या शेतकरी बांधवांसाठी हा व्हिडिओ बनवत आहे। हे आपण ग्रोथ प्रोमोटर फोडलेलं आहे, मी या पाटीमध्ये घेतलेला आहे। हे ग्रोथ प्रोमोटर आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे। त्याचबरोबर हे IMCचा हायड्रोजेल मी यामध्येच मिक्स करून
हे या ठिकाणी टाकण्याचं काम करणार आहे. हे पावडर फॉर्ममध्ये मिळतं मित्रांनो, हे आपण पाहू शकता. माझ्याजवळ अजून ॲग्रो ग्रोथ प्रोमोटरच्या बॅग आहे, त्याच्यामुळे मला लागणार आहे म्हणून मी जेवढं लागतं तेवढंच घेतलेलं आहे या ठिकाणी. तर सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती करेल की हे आपल्या पिकासाठी, आपल्या जमिनीसाठी उपयुक्त असलेलं IMC ॲग्रो किट आहे. एक वेळेस आपल्या शेतामध्ये नक्की मित्रांनो वापरून बघा. आपल्याला ह्याचा खूप मोठा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या जमिनीला सुद्धा, कारण आपल्या जमिनीचा जो आज सामू आहे, जमिनीचा सेंद्रिय कर्ब आहे तो पूर्ण नष्ट झालेला आहे आणि तेही सुधारण्याचं काम हे IMCचे ॲग्रो किटचे काम करतात. तर मी सगळ्यांना एकच विनंती करेल आणि याच ठिकाणी एक वेळेस आपल्या शेतामध्ये वापरून बघा. आपण बघू शकता ऊस पीक आहे आणि त्या ऊसामध्ये मी IMCचा ॲग्रो ग्रोथ प्रोमोटर आणि त्यामध्ये मिक्स केलेलं हायड्रोजेल, कारण माझ्या जमिनीला थोडं पाण्याचं, कारण माझ्या जमिनीमध्ये पाण्याचं प्रमाण कमी असल्यामुळं पाण्याचं व्यवस्थापन करण्यासाठी मी हायड्रोजेलचा वापर केलेला आहे. हे 4 किलोच्या बॅगमध्ये मी जवळपास एक अर्धा किलो हायड्रोजेलचं मिश्रण केलेलं आहे. हेच मी या ठिकाणी या पद्धतीनं आपल्या जमिनीमध्ये हे टाकण्याचं काम करतो आहे. आज प्रत्येक शेतकऱ्यानं या पद्धतीनं जर आपल्या शेतीमध्ये सेंद्रिय शेतीचा वापर केला तर नक्कीच भविष्यामध्ये मित्रांनो आपली जमीन ही काळी आहे, निरोगी झाल्याशिवाय राहणार नाही.